नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संख्या या महत्त्वाच्या भागातील दुसरा एक टॉपिक अभ्यासणार आहोत, वर्गीकरण. परीक्षेला प्रश्न काय येतो? विसंगत पद ओळखा. विसंगत याचा अर्थ गटात न बसणारे पद ओळखा. आपण 10 प्रश्न घेतलेत. या प्रश्नांचा आपण अभ्यास करूया. तुम्हाला आठवत असेल आपण मूलभूत तयारी केली आहे संख्या या विभागासाठी. तर त्याच्यामध्ये आपण समसंख्या, विषमसंख्या, त्याच्यानंतर वर्गसंख्या, घनसंख्या, पाढे, त्याचप्रमाणे त्रिकोणी संख्या, अजून सममूल्य अपूर्णांक हा भाग अभ्यासला आहे. त्याचप्रमाणे आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा सुद्धा भाग अभ्यासला आहे. तर या सगळ्यांचा सारासार विचार, मूळ संख्या एक, मूळ संख्या, संयुक्त संख्या, या सगळ्यांचा सारासार विचार करून आपल्याला या ठिकाणी काही लिंक लागते का, काही हिंट मिळते का ते अभ्यासायचं आहे आणि त्याप्रमाणे विसंगत पद कोणतं आहे ते ओळखायचं आहे. पहिलंच उदाहरण आपण घेतलं आहे बघा, 222, 216, 264 आणि 232. बघायला गेलं तर सर्व समसंख्याच दिसतात. मग आता सगळ्या समसंख्या आहेत म्हटल्यावर ती विसंगत पद तसं लगेच मिळत नाही आपल्याला. मग जर तुम्ही बारकाईने अभ्यासलात तर समसंख्या आहेत म्हटलं ती सगळ्याला 2ने भाग जातो आहे, बरोबर. मग आपण 4चा विचार करूया, 4च्या कसोटीचा विचार केला तर बघा, 4ची कसोटी शेवटच्या 2 अंकी संख्येला 4ने भाग गेला पाहिजे. मग हे 22 आहेत, त्याला 4ने भाग जात नाही. 16 आहेत, त्याला 4ने भाग जातो बघा. 64ला 4ने भाग जातो. 32ला पण 4ने भाग जातो. म्हणजे ह्या ज्या 3 संख्या आहेत त्यांना 4ने भाग जातो, याला मात्र 4ने भाग जात नाही. म्हणून ही जी संख्या आहे ती आपली काय येणार आहे? गटात न बसलेली विसंगत पद असणार आहे, 222. ओके, म्हणून आपण इथे लिहूया 4ने विभाज्य संख्या. हिंट आपल्याला ही मिळाले, 4ने विभाज्य संख्या. ह्या बाकीच्या संख्या या एका गटातल्या आहेत आणि ही मात्र गटात न बसणारी संख्या आहे, विसंगत संख्या आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया. हे बघा, हे अपूर्णांक आले. तुम्हाला आठवत असेल आपण सममूल्य अपूर्णांक हा भाग बघितला आहे. सममूल्य अपूर्णांक येत असतील तर आपल्याला यांचा सिम्पलेस्ट फॉर्म काढायला पाहिजे, संक्षिप्त रूप दिलं पाहिजे. बघूया आपण 98 आणि 112, 12, 14, 14, 98, 14च्या पाड्यात येतात बघा. 98 आणि 112, 14 7 98, 14 8 112, 133 19च्या पाड्यात येतात. 19 14 असे, 19 7 33 असे, 19 8 52 असे येतात. 152 येतात, म्हणजे इथे भाग जात नाही आहे. 119ला बघा 17च्या पाड्यात येतात. 17 संग दुओदर्शी, 17 7 19 असे, 17 8 136, 154 आणि 176, 21च्या पाड्यात नाही, 22, 22 पंचा 10 असे, 22 संग 32 असे, 22 7 54 असे, 22 8 76 असे. बघायला गेलं तर हे 3 अपूर्णांक आहेत, त्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म 710 आला आणि याचा मात्र सिम्पलेस्ट फॉर्म 710 येत नाही आहे. म्हणून काय असणार आहे बघा, हा पर्याय आपलं उत्तर असणार आहे, बरोबर. म्हणजे इथे सममूल्य अपूर्णांक ही हिंट आपल्याला मिळाली. मी पर्याय घेतले नाही आहेत, गेल्या वेळेप्रमाणेच आपण डायरेक्टली त्याचा अभ्यास करतो आहे, पर्याय न बघता. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, ह्या संख्या दिल्यात 6921, 651. पण सगळ्यांच्या एकक स्थानी 1 1 आला आहे म्हटल्यावरती तसा आपण काही काढू शकत नाही वेगळं. पण मग दुसरा जर विचार केला तर आपण बेरीज करूया 3च्या कसोटीसाठी, कारण 2ने भाग जाणारच नाही आहे. 3ची कसोटी विचारात घेतली तर बघा, अंकांची बेरीज केली पाहिजे. 9 आणि 6 15, 15 आणि 2 17 आणि 1 18 आली बघा बेरीज. इथे बघा 6 आणि 5 11 आणि 1 12 आली बेरीज. इथे 7 5 12 आणि 1 13 आली बेरीज. इथे 7 आणि 6 13, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18 आली बेरीज. बघा, म्हणजे बघायला गेलं आपण तर अंकांच्या बेरजेमध्ये हे 18 12 आणि 18 या तिघांना 3ने भाग जाणार आहे, फक्त या संख्येला मात्र काय होणार आहे, 3ने भाग जाणार नाही आहे. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं बघा, नियम 3ने विभाज्य संख्या मिळाल्या. म्हणजे हे उत्तर असणार आहे, ज्याची बेरीज अंकांची 13 आली, त्यामुळे 3ने हे भाग जाणार
नाही. बघा ह्या सगळ्यासाठी आपल्याला ह्या कसोट्या आणि हे सगळं आलं पाहिजे फटाफट फटाफट. जर लक्षात असतील तर आपल्याला हे सोडवायला येणार, नाही तर मग हे कठीण होऊन बसणार. आणि लक्षात घ्या याच्यावरती 3-4 प्रश्न असणार आहेत. संख्यांचा भाग बघितला तर 4-5 टॉपिक आहेत संख्यां या भागामध्ये, आणि त्या प्रत्येकाचे 2-3 प्रश्न म्हटले तरी 3-4-12 एक 10-12 मार्काला तर प्रश्न हमखास असणार आहेत. मग 90मधले 10-12 मार्क आपल्याला मिळवायचेत, निदान त्याच्यातले काही एक 7-8 मार्क तरी. तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाठांतर कराव्या लागतील आणि सराव करावा लागेल, तेव्हा हे सगळं आपल्याला येईल. आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 1210, 3795, 8129, 5831. बघायला गेलं तर काय लक्षात येतं आहे बघा, ही समसंख्या आहे असं लक्षात येतं आणि ह्या विषम संख्या आहेत 3. आणखीन काय विचार केला तर बघा 11ची कसोटी इथे लागू पडते. बघा 11च्या कसोटीचा आपण विचार करूया. 11ची कसोटी आपल्याला आठवते, एक आड एक संख्या, बरोबर ना. ॲक्च्युअल अशी 2-2 उत्तरं आली नाही पाहिजेत, कारण ही समसंख्या आणि बाकीच्या विषम संख्या हा गट होऊ शकतो आणि हा पर्याय येऊ शकतो, बरोबर ना. पण असे प्रश्न संदिग्ध प्रश्न असतात, असे प्रश्न परीक्षेला यायचे नसतात आणि येऊ पण नाही आहेत. पण आपल्याला एक आला आहे, हा पण विचार करता येईल आपल्याला की ह्या 3 समसंख्या विषम संख्या आहेत आणि ही समसंख्या आणि हे उत्तर असं पण देऊन चालणार आहे. दुसरा विचार ह्याच्यातला आहे बघा की 11च्या कसोटीचा विचार केला आपण तर बघा एक आड एक संख्यांची बेरीज, 1 आणि 1 2, आणि हा 2 अधिक 0 0 2, 2 आणि 2ची बेरीज वजाबाकी केली, फरक बघितला तर तो 0 येतो, म्हणजे 11ने भाग जातो. याला बघा 7 आणि 5 12, 9 आणि 3 12, बरोबर, म्हणजे 12 आणि 12चा फरक 0, म्हणजे यालासुद्धा 11ने भाग जातो. इथे 8 आणि 2 10 आणि 9 आणि 1 10, बरोबर, 9 आणि 1 10, 8 आणि 2 10, म्हणजे 10 आणि 10 मधला फरक 0, म्हणजे यालासुद्धा 11ने भाग जातो. इथे बघूया 8 आणि 1 9, 5 आणि 3 8, 9 आणि 8 मधला फरक 1 येतो, म्हणजे याला 11ने भाग जात नाही. म्हणजे या ठिकाणी हे 2 पर्यायसुद्धा बरोबर आहेत. इथे ही समसंख्येचा विचार केला तर ही समसंख्या येते, म्हणजे हा पर्याय येतो. आणि दुसरा नियम आपण इथे कोणता वापरला तर 11ने विभाज्य. असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील बऱ्याचदा की 2-2 प्रकारे त्याची उत्तरं येतात आणि 2 वेगवेगळी येतात, दोनही बरोबर असतात लॉजिकली, पण असे संदिग्ध प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ नयेत अशी कंडिशन आहे. पण काही वेळेला असतात, मग त्याच्यावरती आक्षेप घेतले जातात आणि त्याप्रमाणे मग बोर्ड जे परीक्षा घेतं ते दुरुस्ती मात्र त्याच्यावरती सुचवतं आपल्याला. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊया, 5व्या प्रश्नाकडे जाऊया. बघा ह्या सगळ्या संख्या दिलेल्या आहेत, यांच्यामध्ये पण आपण मिक्सिंग नंबर्स आहेत, आपण त्यामुळे समसंख्या 2ने विभाज्य वगैरे नाही जाणार. 3चा विचार करूया, आपण बेरीज करूया सगळ्यांची. बघा 9 आणि 2 11 आणि 1 12, यांची बेरीज 12 आली. 8 आणि 4 12 आणि 1 13, यांची बेरीज 13 आली. 9 आणि 2 11 आणि 1 12 आली. 7 आणि 4 11 आणि 1 12, 8 आणि 3 11 आणि 1 12, 6 आणि 5 11 आणि 1 12. मग लगेच लक्षात आलं बघा की इथे 13 येतोय, म्हणजे अंकांची बेरीज किंवा 3ने भाग जाणाऱ्या संख्या असं पण आपण म्हणू शकतो. तर हा पर्याय त्या ठिकाणी येणार आहे आपलं उत्तर. 6व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा 729 64 125 आणि 225. मला वाटते 729 हा काय आहे बघा, वर्ग आहे. 729 हा काय आहे, वर्ग आहे. कितीचा? 729 हा 27चा वर्ग आहे, बरोबर. 27चा वर्ग 729 आहे, बरोबर. 27चा वर्ग. 64 हा 8चा वर्ग आहे. 125 हा वर्ग नाही आहे कशाचाच, आणि 225 हा कशाचा वर्ग आहे, 15चा वर्ग आहे. 225 हा 15चा वर्ग आहे. त्यामुळे 125 हे उत्तर येऊ शकतं. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर 729 हा 9चा घन आहे, बरोबर. 64 हा 4चा घन आहे. 125 हा 5चा घन आहे आणि 225 हा मात्र काय आहे, 15चा वर्ग आहे, बरोबर. मग असे बघा या ठिकाणी पण असं झालं तयार की 2-2 उत्तरं येतात आहेत. वर्ग पण आहे आणि घन पण आहे, वर्ग पण आहे आणि घन पण आहे.
आणि यांच्या बाबतीमध्ये मात्र वर्ग पण नाही आहे, एकच वर्ग आहे आणि एकच घन आहे. असं सुद्धा होऊ शकतं, वर्ग आणि घन. संदिग्ध प्रश्न येऊ नयेत परीक्षेला, पण ह्या आहेत आपल्यासमोर. ठीक आहे, आपण पुढे जाऊया 7व्या प्रश्नाकडे. बघा 7व्या प्रश्नाचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलात तर आपल्या लक्षात येतं. बघा हा जो आहे ना, हा 0.12 वर्गाचा विचार केला तर हे 2 हे 2 आणि हे 2 म्हणजे 0.007 याचा जर वर्ग केला आपण तर तो एवढा येईल. इथे 0.1234 म्हटल्यावर 0.05 याचा वर्ग जर केला तर हा येईल. इथे 0.07चा वर्ग केला तर एवढा येईल. आणि इथे मात्र होणार नाही. बघा इथे 1 2 3च आलेत आहेत, त्याच्यामुळे हा मात्र कोणाचाच वर्ग नाही आहे, वर्ग नाही, त्याच्यामुळे हा पर्याय येणार आहे या ठिकाणी. 8व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा 8व्या प्रश्नामध्ये 1/2 2/3 4/6 असे दिलेत अपूर्णांक. संक्षिप्त रूप आपण बघूया. बघा 2 दुणे 4 2 त्रिक 6, इथे 3 दुणे 6 3 त्रिक 9, 4 दुणे 8 4 त्रिक 12, 5 दुणे 10 5 त्रिक 15. बघा 2/3 2/3 2/3 आले. हा 2/3 आहेच, हा मात्र 2/3 नाही, म्हणजे हे उत्तर असणार आहे त्या ठिकाणी विसंगत पद. 9व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा 3 3 संख्यांचे गट दिलेत. 1 2 8 2 4 36, 3 6 81, 4 8 144. काय लिंक लागते बघा आपल्याला. हे बघा 3 आणि 6ची बेरीज केली तर 9 येते, 9चा वर्ग 81 येतो बरोबर. इथे 4 आणि 8 12, 12चा वर्ग 144 येतो. 2 आणि 4 6, 6चा वर्ग 36 येतो. इथं 1 आणि 2 3, 3चा वर्ग 9 आला पाहिजे होता. म्हणजे ह्याच्यात फक्त वेगळेपणा दिसतो. बघा हा 2 अधिक 4 आणि त्याचा वर्ग 6चा वर्ग 36. इथे 3 आणि 6 त्याचा वर्ग 9, 9चा वर्ग 81. इथं 4 अधिक 8 आणि त्याचा वर्ग 4 आणि 8 12, 12चा वर्ग 144. इथं मात्र काय होतं, इथं हा रूल नाही लागू पडत, म्हणून हा पर्याय आला. 10वा प्रश्न तर अतिशय सोपा आहे. बघा ह्याच्यासारखाच आहे, फ्रॅक्शनसारखाच. 2 दुणे 4 4 दुणे 8 6 दुणे 12 8 दुणे 16 पाहिजे, त्याच्याऐवजी 32 आहे, म्हणजे हा पर्याय येईल. दुप्पट आहे बघा, पहिल्या पदाची दुप्पट दुसरीकडे आहे. सो या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येणार आहेत. काही प्रश्न आपण बघितले, काही प्रश्न असे संदिग्ध येतात आहेत, ॲक्च्युअल असतात. सोडवताना आपल्याला असे प्रश्न अनेकदा मिळतील, 2-2 प्रकारे उत्तर असतील, पण फायनल परीक्षेच्या वेळेला मात्र असं व्हायला नाही पाहिजे. एकच पर्याय आपल्याला निवडायचा असतो, पण काही वेळेला असतात संदिग्ध प्रश्न. आपण मात्र दोन्हींचा विचार करायचा सध्या सोडवताना. अभ्यास मात्र त्या दोन्हींचा आपल्याला झाला पाहिजे. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण वर्गीकरण या भागामध्ये हे 10 प्रश्न अभ्यासलेत. तुम्ही पण सोडवलेली उदाहरणं अनेक बघा, पुस्तकांमध्ये मिळतील, तर ती बघा, तेवढा तुमचा अभ्यास होईल. म्हणजे नवीन प्रश्न जेव्हा तुमच्यासमोर येतील तर त्यावेळेला ते सोडवताना तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ठीक आहे. थँक्यू.